कपडे घेण्यासाठी घरी आली, पतीसोबत वाद झाला आणि पतीच्या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू. कोल्हापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पती पत्नीच्या वादातून पतीनेच पत्नीची हत्या केल्याची घटना पाचगावमध्ये घडली आहे. ही घटना करवीर तालुक्यातील पाचगाव येथील योगेश्वरी कॉलनीमध्ये आज सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार गणेश कदम आणि दीपाली कदम यांचा सुमारे 10 वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. मात्र गेल्या काही वर्षापासून किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे 8 दिवसांपूर्वीही दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर दीपाली या शेजारीच असलेल्या आपल्या माहेरी राहण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान रविवारी सकाळी दीपाली या कपडे घेण्यासाठी गणेश यांच्या घरी आल्या होत्या. यावेळी पुन्हा दोघांमध्ये वाद झाला आणि या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. याच दरम्यान गणेशने दीपाली यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात दीपाली गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच करवीर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पती पत्नीमधील वारंवार होणाऱ्या वादाचा शेवट थेट पत्नीच्या हत्येत झाल्याने पाचगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमागचं कारण काय होतं, हल्ला कसा काय झाला आणि या प्रकरणात पुढे पोलिसांकडून काय कारवाई केली जाते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.